एक साधं जेवण, पण त्यामागे लपलेली होती मोठी सामाजिक क्रांती, ज्याने भेदभावाला दिलं मोठं आव्हान. ही गोष्ट आहे संत एकनाथ महाराजांची. त्या काळात जातीभेद इतका कठोर होता की काही लोकांना गावातल्या विहिरीचं पाणीसुद्धा वापरू दिलं जात नव्हतं. त्यांना अस्पृश्य समजून दूर ठेवलं जायचं. एक दिवस एकनाथ महाराजांनी आपल्या घरी मोठं अन्नदान ठेवायचं ठरवलं. सगळ्यांना वाटलं हे फक्त ब्राह्मणांसाठी असेल, पण आमंत्रण दिलं गेलं गरिबांना, शोषितांना आणि त्या लोकांना ज्यांना समाजाने कधीच स्वीकारलं नव्हतं. जेवणाचा दिवस आला, घरासमोर गर्दी जमली आणि अचानक अस्पृश्य समजले जाणारे लोक आत येऊ लागले. हे पाहून गावातले लोक संतापले. ते ओरडू लागले, हे धर्मभंग आहे, तुम्ही अपवित्र व्हाल. क्षणभरात वातावरण तणावपूर्वक झाले. सगळे एकनाथ महाराज काय करतात ते पाहत होते. एकनाथ महाराज शांतपणे पुढे आले. त्यांनी त्या सर्व लोकांना सन्मानाने बसवलं आणि स्वतः त्यांच्या शेजारी बसले. ते म्हणाले, देवाने कोणालाच नीच बनवलं नाही. माणसांनी भिंती उभ्या केल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्यासोबत प्रेमाने जेवायला सुरुवात केली. सगळे थक्क झाले. त्या एका कृतीने लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आणि भेदभावाची भिंत हळूहळू तुटू लागली. तुमच्याही एका छोट्या कृतीने समाज बदलू शकतो. आजपासून एक बदल करा, कुणालाही कमी समजू नका.